थांब तू जरा, एक शब्दही बोलू नकोस. हे बघ आपण बोलत आहे. थांबा. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या भाच्यावर हल्ला होतो तेव्हा पोलीस काय करत होते? झोपले होते का सगळे? आत्या इन्चार्ज कोण आहे तुमचे? त्यांना बोलवा पहिल्यांदा बोलवा त्यांना. इन्चार्ज कोण आहे तुमचे? सुनू सुनू जरा शांत हो. हो मॅडम, काय झालं काय? हा काय झालं का? काय झालंय? तुमच्या पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहे ना तो. मग त्याच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? तुमची आहे ना. मग रात्री त्याच्यावर हल्ला होतो याची जबाबदारी कुणी घ्यायची? ए सुनू, हे बघा मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया का? एक मिनिट, तुमच्या केबिन मध्ये बसून बोलायला आलेले नाहीये मी. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवीत. त्याला तुमच्यावरती सोपवला याचा अर्थ त्याला सोडून दिला असा होत नाहीये. त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर एकेकाला सोडणार नाहीये मी. अहो मॅडम, हे बघा, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दीपही आता सुरक्षित आहे. अहो, आम्ही त्याची काळजी घेतो आहोत. काळजी घेते तुम्ही? ही अशी काळजी घेताय? बघते ना मी कशी काळजी घेताय. एक माणूस तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसतो, त्याच्या कोठडीमध्ये जातो आणि त्याला मारतो आणि पळून जातो. तुम्हाला पकडता येत नाही. पळून कसा जातो तो माणूस? कसा पकडता येत नाही? बघा मॅडम, म्हणजे आम्ही त्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पाकिटवर होता तो, आमच्या कस्टडीमध्ये होता आणि तो असं काही करेल असं आम्हाला नाही वाटलं. नाही, तुमच्या वाटण्या न वाटण्यावर गायकवाड घराण्याचं भवितव्य अवलंबून ठेवू शकतच नाही मी. एक मिनिट. का या कटामध्ये तुम्ही सामील होता सगळेजण? पैसे घेतलेत का? लाच घेतलीत का? किती घेतलीत लाच? हे बघा, या आता यांची पातळी सोडून बोलतायत. हा नाही, आम्ही ऐकून घेतो. म्हणजे असं नाही की यांनी काही बोलावं. नाही साहेब, खरंच मला माफ करा. मी माफी मागतो तिच्या वतीनं. आत्या हे बघ, ऐक, वकील साहेब काय ते बोलून घेतील. कायद्याने सगळ्या गोष्टी करूया. तू जरा प्लीज. अरे कायद्याने काय करायचंय? खरं बोलण्याचा रंग उडलाय त्यांच्या चेहऱ्याचा. एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही. त्याला काही झालं ना तर एकेकाला सोडणार नाही मी. सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कोणालाही. दीप, तू काळजी करू नको. आम्ही सगळे आहोत. सोडणार नाही मी एकेकाला. सांगितलं ना. प्लीज तुम्ही मला चल आत्या. लागलोय रे सगळीकडे. मी एवढे शाप दिलेत ना त्या माणसाला, नक्की नरकात जाणार येतो. ए सुनू, कशाला शाप देतेस? नाही तर मग काय करू? ती मला जेव्हा कळलं नाही सगळं प्रकरण इथे घडलंय, काय अवस्था झाली होती म्हणजे. आजचा ठोका चुकला होता राजा. ए सुलू, काय नाही होणार तुझ्या दीपला. हा, एवढं झालं ते बघ आधी. यमाला सुद्धा 4 वेळा जन्म घ्यायला लागेल माझा जीव घ्यायला. मूर्खासारखं बोलू नको तू. तस मारलो होतं. सॉरी लागलं.